नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 1 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाली आणि एका डिटेलमध्ये मुलांना कशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडत आहे। तर टोटल 1600 मीटर रनिंगला ते 150 मुलं सोडत आहेत। तर 150 पैकी या ठिकाणी किती मुलं रनिंगमध्ये कटत आहे, किती मुलं रनिंग या ठिकाणी पास होत आहे 1600 मीटर रनिंग, आणि एका डिटेलमध्ये आज किती मार्क्स मुलांना पडले 50 पैकी याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क्स घ्यावं लागणार आहे आणि मेरिट सुद्धा या ठिकाणी कमी जाणार आहे सीपी मुंबईचं। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते द्यायचे आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर या ठिकाणी स्पाइक बूट अलाउड आहे की नाही आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे, किती वाजता तुम्हाला रांगेमध्ये लागावं लागणार आहे, तर याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। आणि ग्राउंडच्या अंदर कुठं कुठं थांबवले जाते, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसवले जात आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 1 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दल आणि कोणकोणत्या चुकारी करायचे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्तवरून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सकाळी या ठिकाणी सकाळी 5 वाजताची बॅच आहे, त्यानंतर सकाळी 7ची बॅच आहे, सकाळी 9ची बॅच आहे, सकाळी 11ची बॅच आहे, त्यानंतर 2 वाजताची बॅच आहे। तर जे सकाळी 5 वाजता जर तुमचा रिपोर्टिंग टाइम असेल तर सकाळी 4 वाजता तुम्ही रांगेमध्ये लागा, जेणेकरून तुमचं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे। तर तुम्ही या रांगेमध्ये जेवढ्या सोबत रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। एवढी जी आता तुम्हाला गर्दी दिसत आहे, हे याच्यापेक्षा जास्त गर्दी सकाळी 4 वाजता या ठिकाणी असते। ठीक आहे, आणि तुमचा रिपोर्टिंग टाइम सकाळी 7चा असेल किंवा 9चा असेल किंवा 11चा असेल तर तुम्ही जे सकाळी 6 वाजता तुम्ही ग्राउंडच्या अंदर जाण्याचा प्रयत्न करा। 6 ते 7 वाजता जर तुम्ही ग्राउंडमध्ये गेले तर तुमचं ग्राउंड 12-1 वाजेपर्यंत या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, आणि तुमचा रिपोर्टिंग टाइम दुपारून 2 वाजता असेल तर तुम्ही आरामात 2 वाजता त्या ठिकाणी जा, कारण की तुम्हाला जास्त वेळपर्यंत थांबून राहावं लागत नाही आणि तुमचं ग्राउंड एकदम फास्टमध्ये होणार आहे। संध्याकाळी म्हणजे 4-5 वाजताच्या नंतर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे 2 वाजताच्या रिपोर्टिंग वाल्या टाईम मुलांचं। ठीक आहे, तर आता तुम्हाला या ठिकाणी कळलं असेल की बाबा ग्राउंडच्या अंदर आपल्याला कोणत्या रांगेमध्ये लागायचं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 8-8 घंटे मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे। तर काय होतं, बसून त्या ठिकाणी आखडून जाते आणि शरीरामध्ये एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी राहते, कारण की भरपूर मुलं असे की एक अड्डे सुद्धा खाती जेवण सुद्धा करत नाही, उपाशी पोटीच त्या ठिकाणी ग्राउंडला जात आहे। तर तुम्हाला सांगतो मी, या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मार लागते, गोळा फेका लागते, 100 मीटर आहे, तर सगळं ताकदचं काम आहे ग्राउंडच्या अंदर। आणि तुमच्या शरीरामध्ये जर काही असलं नाही तर ग्राउंडचा परफॉर्मन्स तुमचा कसा काय या ठिकाणी चांगला बसणार आहे। तर पहा, तुम्ही ग्राउंडच्या अंदर जायच्या वेळेस फळ वगैरे तुम्ही द्या, सफरचंद वगैरे झालं, केळ वगैरे झालं, कारण की फळ वगैरे खातात तर तेवढीच एनर्जी शरीरामध्ये बरकरार राहणार आहे। फळ ते ग्राउंडच्या अंदर नेऊ देते मुलांना, तुम्ही एखाद्या पड्डीमध्ये ग्राउंडच्या अंदर तुम्ही सफरचंद आधी केळ वगैरे तुम्ही द्या। ठीक आहे, तर आज सर्वात अगोदर 1 सप्टेंबरला सर्वात अगोदर मुलांना या ठिकाणी गेटच्या अंदर घेतला आणि सर्वात अगोदर वरतं तुम्हाला हॉल तिकीट ठेवायची आहे। ठीक आहे, तर हॉल तिकीट ठेवल्यानंतर तुम्हाला ग्राउंडच्या अंदर सर्वात अगोदर स्टार्टिंगला त्या ठिकाणी बसवलं जातं आणि त्या ठिकाणी ते काही सूचना देत आहे, तुमच्या बॅगीमध्ये काही असेल तर तुम्ही काढून घ्या, कारण की सोबत ते सगळं डस्टबिनमध्ये जाणार आहे। जसं समजा स्लोन बाम वगैरे झालं, झेंडू बाम वगैरे झालं, त्याचबरोबर गोळ्या औषध वगैरे काही असेल, स्प्रे वगैरे असेल तर सर्व काढून घ्या। ठीक आहे, आणि सर्व तुम्हाला काढायचं आहे, कारण की सोबत ते जे आहे सर्व डस्टबिनमध्ये जाते। तर हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचा जो आधार कार्डचा जो नंबर आहे हा हॉल तिकीटच्या मागं तुम्ही लिहा, आणि एवढं सांगितल्यानंतर एक रांग त्यांनी सोबत पाठवली। जवळपास त्या ठिकाणी 6-7 रांगा बसवल्या जातात 100-100 मुलांच्या, तर एक रांग त्यांनी पाठवली आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 1-1 घंटा मुलांना उभं राहावं लागत आहे आणि तिथं 1-1 मुलांची बॅग चेक केल्या जात आहे। ठीक आहे, तर बॅग चेक केल्यानंतर आणखी ते सोबत पाठवत आहे आणि सोबत जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बॅगा ठेवायला लावत आहे, तर बॅगा त्या ठिकाणी गंजीच लागलेली आहे। ठीक आहे, तर बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला सांगतो, जे घड्याळ आहे घड्याळ सुद्धा तुम्हाला ग्राउंडच्या अंदर नेता येत। ठीक आहे, तर घड्याळ तुम्हाला आपल्या बॅगीमध्ये ठेवायचे आहे आणि आधार कार्ड आहे तुमचं ते सुद्धा आपल्याला बॅगीमध्ये ठेवायचे। तर डॉक्युमेंट कोणते लागते त्या ठिकाणी, जे पण विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये भरतीला येणार आहे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं आणि 2 फोटो, बस। बाकी या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट लागत ते सगळे कागदपत्र तुम्हाला घरी ठेवायचे आहे। आणि त्या ठिकाणी बॅगा जेव्हा त्या ठिकाणी ठेवायला लावते तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड सुद्धा तुमचं ठेवायचं आहे बॅगेत आणि घड्याळ सुद्धा ठेवायचे आहे।
फक्त तुम्हाला 2 फोटो ठेवायचे. 2 फोटोपैकी एक फोटो तुम्हाला हॉल तिकीटला चिपकवायचा आहे आणि एक फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आणि हॉल तिकीट घेऊन जायचा. तर त्या ठिकाणी टेबल नंबर दिलेला आहे. टेबल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे आणि टेबल नंबर खाली जे रोल नंबर सुद्धा दिलेले आहे आपल्या हॉल तिकीटनुसार. ठीक आहे. तर आपल्या हॉल तिकीटचा जो रोल नंबर ज्या टेबल नंबर पाशी तर त्या रांगेमध्ये तुम्हाला लागायचं आहे. आणि हे जर तुम्हाला समजत नसेल तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की मी या ठिकाणी कोणत्या टेबल नंबर पाशी रांगेमध्ये या ठिकाणी लागू, तर ते तुम्हाला बरोबर सांगणार आहे. तर हे झाल्यानंतर टेबल नंबर पाशी सुद्धा मुलांना एक एक घंटा बसून ठेवला जात आहे. एक एक घंटा बसवल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीटवर ते शिक्का देत आहे. शिक्का दिल्यानंतर आपला एक फोटो ते घेत आहे. फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर आपली ते घेत आहे. सिग्नेचर घेतल्यानंतर आणखी ते दुसऱ्या रांगेमध्ये पाठवत आहेत. त्या ठिकाणी हाईटच्या रांगेमध्ये ते पाठवत आहेत. तिथं सुद्धा 15-20 मिनिटं बसून ठेवत आहे. ठीक आहे. तर हाईट त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट मोजायच्या अगोदर त्या ठिकाणी शर्ट आणि बूट ते काढायला लावत आहे आणि त्या ठिकाणी ते हाईट घेतात. तर हाईटचं डिजिटल मशीन आहे, जवळपास 30-40 मशीन आहे त्या. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट घेत आहे, हाईटमध्ये सुद्धा भरपूर मुलं कटत आहे. त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं कटत आहे. ठीक आहे. अपात्र होत आहे. तर 165 सेंटीमीटर त्या ठिकाणी हाईट लागते. 165 जर असेल तर तुमची बसणार आहे, नाहीतर तुम्ही अपात्र असणार आहे. आणि तुमचं त्या ठिकाणी हाईट बसली नाही तर तिथूनच तुम्हाला बाहेर पाठवता येते. ठीक आहे. तर हाईटमध्ये जास्त मुलं ते काढत आहे, छातीमध्ये सुद्धा जास्त मुलं काढत आहे आणि त्या मशीनमध्ये ते सर्व दाखवते की तुमची हाईट किती आहे, वजन किती आहे, उंची किती आहे. ठीक आहे. तर हे सर्व झाल्यानंतर एक फोटो त्या ठिकाणी मुलांचा घेतला जात आहे. फोटो घेतल्यानंतर एक सिग्नेचर घेतला जातं आणि ते चेस्ट नंबरच्या रांगेमध्ये ते पाठवत आहे. ठीक आहे. तर चेस्ट नंबरच्या रांगेमध्ये सुद्धा जवळपास 1 ते 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जातं, कारण की हजार मुले त्या ठिकाणी चेस्ट नंबरसाठी बसलेले राहते. तर त्यानंतर 1-2 घंट्यानंतर नंबर आल्यानंतर त्या ठिकाणी ते चेस्ट नंबर देत आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर जे दोन्ही पायाचे ते चिपा देत आहे. दोन्ही पायाचे चिपा तुम्हाला लावायच्या पायाला. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर ते हॉल तिकीट स्कॅन करते, हॉल तिकीट व्हेरिफिकेशन करते. तर हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, तर 1-2 मिनिटात होते. हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दोन्ही पायाचे चिपा ते स्कॅन करत आहे आणि तुमचा एक फोटो ते घेणार आहे. फोटो काढल्यानंतर त्या ठिकाणी आपला थंब सुद्धा घेते. हाताचा थंब घेतल्यानंतर एक सिग्नेचर घेते. सिग्नेचर घेतल्यानंतर ते समोर पाठवते ज्या ठिकाणी एक डिटेल बनते त्या ठिकाणी ते एक पोलीसवाला ज्या बाईकवर नाव घेते. तुमचं ज्या डिटेलमध्ये नाव आलं तर त्या डिटेलमध्ये तुम्हाला घुसायचं. तर त्या ठिकाणी अशा डिटेल बनत आहे 100, 101, 98 म्हणजे अशा नंबरनुसार त्या ठिकाणी डिटेल बनत आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी एक डिटेल त्यांनी 50 मुलांची दिली आणि सर्वात पहिला जो त्यांनी घेतला तर तो होता 100 मीटर. 100 मीटरला ते 4 मुलं सोडत आणि 100 मीटर एकदम स्पीड होळा तुम्ही, कारण की जसे तुम्ही त्या सेन्सरपासून निघाले तसा तुमचा मायक्रो सेकंड टायमिंग या ठिकाणी चालू होत आहे. तर 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटात त्या ठिकाणी ब्रेक भेटते आणि 5-10 मिनिट झाल्यानंतर लगेच ते 1600 मीटर रनिंग घेत आहे. तर 1600 मीटर रनिंगला 150 मुलं ते सोडत आहे. 3 डिटेल त्या ठिकाणी सोडत आहे. ठीक आहे. तर 50 मुलं त्या ठिकाणी सोडत आहे. 3 डिटेल तर 2 मुलं ते सोडत आहे. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुका नाही करायच्या. तर पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही की जो ट्रॅक आहे 1600 मीटर रनिंगचा तर त्याच्या बाहेरून तुम्हाला धावायचं नाही, कारण की 150 मुलं आहे. तर ट्रॅकच्या आधरून तुम्ही या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करा, कारण की जेवढं तुम्ही ट्रॅकच्या आधरून धावसाल तेवढं अंतर कमी होणार आहे आणि तेवढं तुमचं टायमिंग कमी येणार आहे, तुम्हाला जास्त मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस थांबू नका, कारण की 150 पैकी जवळपास 50-60 मुलं 1600 मीटर रनिंगला थांबत आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला. ठीक आहे. तर ते कटत आहे. 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटात त्या ठिकाणी गोळा फेकवत आहे. गोळा फेकला तुम्हाला चूक कोणतरी करायची की पहिलाच नंबर त्या ठिकाणी गोळा फेकला लावू नका, तर सगळ्यात शेवटी गोळा फेकण्याचा प्रयत्न करा. गोळा फेकला 3 चान्स आहे, एक जरी फाऊल गेला तरी सुद्धा 2 चान्स आहे. तर त्या ठिकाणी घाबरू नका. तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी रिलॅक्समध्ये गोळा फेका. ठीक आहे. गोळा फेक झाल्यानंतर ते मार्क्स दाखवते 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळा फेकवर ज्या विद्यार्थी मित्रांनो सिग्नेचर करायला लावता आणि हे सर्व झाल्यावर मार्क दाखवत आहे. तर आज मुलांना 1 सप्टेंबरला मार्क्स कशा प्रकारे पडले तर 50 पैकी 20 मुलं असे की ते रनिंगमध्ये कटत आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला आणि बाकी 20 मुलं असे की त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 16, 18, 20, 22, 24, 26, 28 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि उरले 10 मुलं तर 10 पैकी जवळपास 8 मुलं असे या ठिकाणी की ज्यांना मार्क्स या ठिकाणी पडत आहे 36 झालं, 38 झालं, 40 झालं, 42, 43 अशा प्रकारे मार्क्स पडतात. आणि एक मुलगा असा की त्यांना 44 आणि एका मुलांना 45 अशा प्रकारे मार्क्स या ठिकाणी पडत आहे. तर अशा प्रकारे 50 पैकी एका डिटेलला मार्क्स पडत आहे. तर खूप कमी मार्क्स या ठिकाणी मुलांना पडत आहे. ज्या मुलांचा 1600
1600चा जो टाईम 5 मिनिटाचा अंदर येत आहे तर त्याचा या ठिकाणी 5.5-6 मिनिटापर्यंत या ठिकाणी टाईम येत आहे. ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंगमध्ये खूप कमी मार्क्स मुलांना या ठिकाणी पडत आहे. तर अशा प्रकारे 1 सप्टेंबरला CP मुंबईचं ग्राउंड झालं. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्या साठी तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.